नमस्कार, मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण छान असा एक नवीन मॉल ओपन झालेला आहे, कल्याणजवळ आहे, भिवंडी बायपास रोडला आहे आणि तो मागच्या संडेला ओपन झालेला आहे। तर आज आपण तो मॉल बघण्यासाठी जाणार आहोत। तो मॉल आपण बऱ्याचदा बघितलेला असेल, रील्समध्ये त्याची खूपच ॲड येत आहे। तोच मॉल आज आपण पूर्णपणे कसा आहे तो बघणार आहोत। या ठिकाणी बघा, आम्ही कल्याणवरून निघालो होतो, तर या ठिकाणी आदरवाडी चौकात पोहोचलो होतो। पाऊसही नव्हता आणि छान असं वातावरण होतं, त्यामुळे बरीच गर्दीही रस्त्याला होती आणि ट्रॅफिकही भरपूर अशी जाम होती। या ठिकाणी मी तुमच्यासोबत छान असं रस्त्याने कुठले कुठले पॉईंट येतात तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हालाही मॉलला जाण्यासाठी मदत होईल। या ठिकाणी बघा, आपण आदरवाडी चौकातून निघाल्यानंतर आपण पुढे गेल्यावर दुर्गावाडी चौकात पोचणार आहोत। त्या ठिकाणी छान असं दुर्गामाताचं मंदिर आहे। या ठिकाणी बघा, हा फेमस असा हॉल आहे। या ठिकाणी बरेच ब्रँडेड कपड्यांचे एक्झिबिशन लागत असते। त्यानंतर या ठिकाणी ग्रीन लीफ हॉटेलही तुम्ही बघितलं आहे, तेही सध्या खूपच मोठं आणि छान असं आहे। बरेच लोक त्या ठिकाणी जात असतात। तुम्ही गेले आहात का नाही हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। ते हॉटेलही खरंच खूप सुंदर आहेत आणि तिथे गेल्यानंतर वेगळीच वाईब येते आणि खरंच बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी तुम्ही नक्कीच तिथे जाऊ शकतात। या ठिकाणी बघा, आपण दुर्गावाडी चौकात पोचलेलो आहोत। समोर जो रस्ता जातो तो मेट्रो मॉलकडे जातो, शिळफाट्याकडे हा रस्ता जात असतो आणि या ठिकाणी आपल्याला राईट साईडला टर्न घ्यायचा आहे आणि आपल्याला भिवंडी बायपासला जायचं आहे। या ठिकाणी छान असा शिवाजी महाराजांचा पुतळाही आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल गर्दी किती आहे, ट्रॅफिक भरपूर अशी जाम आहे। संडे असल्या कारणाने या ठिकाणी ट्रॅफिक भरपूर अशी जाम होत असते, कारण की बरेच जण फिरायला निघत असतात आणि संध्याकाळच्या वेळेस म्हटलं की खूपच गर्दी लागते। तुम्हाला जर मेट्रो मॉलला जायचं असेल तर तुम्ही सरळ जाऊ शकता आणि जर तुम्हाला आपण ज्या ठिकाणी चाललेलो आहोत तो मॉल बघण्यासाठी जायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणून राईट घ्यायचं आहे। या ठिकाणी बघा, आपण भिवंडी रोडला लागलेलो आहोत। या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत असेल दुर्गामाताचं मंदिर आहे। या ठिकाणी नवरात्रामध्ये भरपूर अशी मोठी यात्रा भरत असते आणि 9 दिवस छान अशी या ठिकाणी मेलाही लागतो आणि भरपूर अशी गर्दी असते आणि खरंच या ठिकाणी तुम्ही नवरात्रामध्ये नक्की या। या ठिकाणी आपण ब्रिजवरनं चाललेलो आहोत। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोणगाव फाटा लागणार आहेत आणि गोवा नाका लागणार आहेत। तुम्हाला जर साड्यांची शॉपिंग करायची असेल तर तुम्हाला याच मार्गे यावं लागणार आहेत आणि गोवा नाकाला भरपूर असे साडीचे शोरूम आहेत, तेही मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहेत। या ठिकाणी बघा, राधाकृष्ण व्हेज हॉटेल आहेत, हे खूप फेमस आहेत आणि या ठिकाणी व्हेज जेवण खरंच खूप सुंदर मिळतं। संडे असल्या कारणाने भरपूरच ट्रॅफिक जाम होते। तसेच या रोडला आपल्याला भरपूर असे गाड्यांचे मोठमोठे शोरूमही बघायला मिळतील आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल लेफ्ट साईडला जोगेश्वरी मिसळ होती, ही मिसळही खूप फेमस आहेत। त्यानंतर पुढे तुम्हाला अजून एक मिसळ मी दाखवणार आहेत, मोर्या मिसळ म्हणून आहेत आणि ती मिसळ ही अनलिमिटेड आहेत। तर तुम्ही कधी खाल्ली नसेल मोर्या मिसळ तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करू शकतात। या ठिकाणी बघा, आता बरेच असे शोरूम मॉल चालू झालेले आहेत। हा पूर्ण रोड आपल्याला शॉपिंगचाहीच भेटणार आहे। भरपूर असे साड्यांचे मोठमोठे होलसेल दुकानं आहेत आणि या ठिकाणी तुम्ही लग्नाचा बस्ता किंवा लग्नामध्ये तुम्हाला जर छान अशा साड्या खरेदी करायच्या असेल आणि क्वांटिटीमध्ये करायच्या असेल, तसेच बिझनेससाठी तुम्हाला जर साड्या खरेदी करायच्या असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात। या ठिकाणी थोडं पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला साड्यांचे शोरूम दाखवणार आहेत। दोन्ही साईडनी
भरपूर असे साड्यांचे शोरूम आहेत आणि साड्याही या ठिकाणी 1 से 1 मिळतात. प्राईजही व्यवस्थित आहे. हा कोणगाव पोलीस स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा साड्यांचे शोरूम झाले, तुम्हाला दोन्ही साईडनी दिसत असेल. भरपूर असे मोठमोठे साड्यांचे शोरूम आहेत. शिवशाही साड्यांचं दुकानही आहेत आणि अजून तुम्हाला भरपूर असे शॉपही या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. या ठिकाणी बघा या साईडनी भरपूर असे साड्यांचे शोरूम आहेत. रस्त्याच्या दोन्ही साईडनी तुम्हाला छान मोठमोठे असे साड्यांचे शोरूम बघायला मिळणार आहेत. या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल लेफ्ट साईडला मोऱ्या मिसळ गेलेली आहे. थोडं पुढे आलं की आपल्याला साड्यांचे शोरूमच्या अगदी थोडं पुढे आलं का मोऱ्या मिसळ मिळते. त्यानंतर पुढे आलं का पटेल मार्ट लागतं. तर हा पूर्ण रस्ता आपल्याला शॉपिंगसाठी अगदी आपल्याला सोयीस्कर पडतो. जर तुम्हाला भरपूर अशी साड्यांची शॉपिंग करायची असेल तर तुम्ही नक्कीच गोवा नाकाला येऊ शकतात. आणि तसाच हा पुढे रोड भिवंडीकडे जातो. या ठिकाणी बघाल राईट साईडला महिंद्राचा मोठा प्रोजेक्ट आहे. लेफ्ट साईडला तुम्ही या ठिकाणी बघत असाल टाटाचा एक मोठा प्रोजेक्ट आहे. भरपूर असा फेमस आहे आणि याच ठिकाणून या चौकातून आपल्याला मॉलकडे जाण्यासाठी या ठिकाणी बघा आपण ह्या चौकात पोचलेलो आहोत. हा भिवंडी बायपास रोड आहे. आपण राईट साईडला गेलो तो नाशिक हायवे लागतो आणि आपण लेफ्ट साईडला गेलो तो आपण मुंबईकडे जात असतो. तर मुंबईकडून येणाऱ्या रस्त्याला हायवे लगतच हा मॉल आहे. आणि जर तुम्ही कल्याणवरून जात असाल तर आपल्याला या चौकातून थोडंसं पुढे जाऊन रिक्षा स्टँडच्या इथून लेफ्ट घ्यायचा आहे. सरळ रोड हा भिवंडीकडे जातो आणि आपण रिक्षा स्टँडकडून लेफ्ट घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. जर तुम्ही मुंबईकडून येत असाल तर तुम्हाला हायवे लगतच हा मॉल लागणार आहेत. या ठिकाणी बघा हा दोन्ही साईडनी पाईपलाईन रोड आहेत. हा जो प्रोजेक्ट बघत असाल हा टाटाचा प्रोजेक्ट आहे. अगदी टाटाच्या प्रोजेक्टच्या साईडनेच आपल्याला टर्न घेतलेला आहे आणि आपण मॉलसाठी चाललो आहोत. दोन्ही साईडनी पाईपलाईन रोड आहेत, त्यामुळे दोन्ही साईडनी मोठमोठे पाईप्स आहेत. या ठिकाणी बघा हायवेवरून आपल्याला हा एक कनेक्टिव्हिटी आहे. इथूनही तुम्ही वळू शकतात आणि मॉलकडे जाऊ शकतात. अजून पुढे एक रस्ता आहे, त्या ठिकाणी तुम्ही हायवेवरून लगेच टर्न घेऊ शकता आणि मॉलमध्ये एंट्री करू शकतात. पण आम्ही कल्याणवरून चाललो होतो त्यामुळे आम्हाला या रोडने जावं लागलं, कारण की तो वन साईड रोड असल्याने आपण रॉंग साईड जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण हा पाईपलाईन रोडने चाललेलो आहोत. या ठिकाणी बघा मॉल हा आलेला आहे. भरपूर मोठा असा मॉल आहे आणि आत्ताच या मॉलची ओपनिंग झालेली आहे. आम्हीही प्रथमच चाललेलो आहोत. या ठिकाणी पुढे जाऊन मी तुम्हाला मॉलमध्ये दाखवणारच आहेत की कशा प्रकारे हा मॉल आहेत. या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण वळू शकतो आणि डायरेक्ट मॉलमध्ये एंट्री करू शकतो. तुम्ही जर मुंबई साईडने येत असाल तर तुम्हाला लगेच या रोडने तुम्हाला रस्त्यावरच हायवे लगत हा मॉल दिसणार आहेत. या ठिकाणी बघा बाहेरचा परिसरही किती सुंदर आहे. अगदी तिथे गेल्यानंतर आपल्याला खूप छान असं वाटतं आणि वेगळीच वाईब आपल्याला या ठिकाणी येते. आणि खरंच हा मॉल बाहेरनं इतका मोठा आहे तर मध्येही भरपूर असा मोठा आहे. आता आपण पुढे जाऊन ते बघणारच आहोत. या ठिकाणी बघा हा एंट्री गेट आहे. या मॉलला 3 एंट्री गेट आहेत. आपण फर्स्ट एंट्री गेटने चाललेलो आहोत. मॉल हा आत्ताच ओपन झालेला असल्याने छान असं या ठिकाणी डेकोरेट केलेलं आहे. भरपूर अशी संडे असल्याकारणाने या मॉलला गर्दी होती.
बरेच जण मॉलचा बाहेरचा लुक बघूनही छान असे फोटो क्लिक करत होते. माझ्या मुलानेही मस्त असे फोटो या ठिकाणी काढलेत. या ठिकाणी बघा बाहेरनं हा मॉल किती सुंदर दिसत आहेत. संध्याकाळच्या वेळेस खरंच या मॉलला यायला खूप सुंदर वाटतं. वातावरणही छान असल्याकारणाने आपल्यालाही संडेला कुठेतरी फिरायला जायचं असले तर तुम्ही या मॉलला नक्कीच व्हिजिट करा. त्यानंतर आता आपण मॉलमध्ये एंट्री केलेली आहे. एंट्री करताच दोन्ही साईडनी बघा किती छान असे फ्लावर्सच्या या ठिकाणी डॉल्स या ठिकाणी ठेवलेल्या होत्या आणि या ठिकाणी बरेच जण फोटो क्लिक करत होते. कारण जवळून हे इतकं सुंदर दिसत होतं. कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला एवढं सुंदर वाटत नसेल, पण रिअलमध्ये खरंच खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. बरेच जण या ठिकाणी फोटो क्लिक करत होते. एंट्री इतकी सुंदर आहे तर मध्ये जाऊनही आपण बघणार आहोत की मध्ये मॉल किती छान असा डेकोर केलेला आहे. या ठिकाणी बघा आपण थोडं पुढे आल्यानंतर मोठा असा टेडीबेअर ठेवलेला आहे आणि छान असा हा मॉल डेकोर केलेला आहे. या ठिकाणी बघा फ्लावरची पर्स बनवलेली आहेत. त्यानंतर छान असे डक आहेत आणि मस्त असा हा मॉल डेकोर केलेला आहे. या ठिकाणी बरेच जण फोटो क्लिक करत होते. छान असं या ठिकाणी गेल्यानंतर वाटत होतं. वेगळीच वाईब आपल्याला या ठिकाणी गेल्यानंतर येते आणि लहान मुलंही मॉलमध्ये बऱ्याचदा बोर होत असतात. पण अशा प्रकारे मॉल डेकोर केलेले असल्याने मुलांनाही आनंद मिळतो. या ठिकाणी बघा मॉल हा भरपूर असा मोठा आहे आणि या ठिकाणी 2च फ्लोअर रेडी झालेले आहेत आणि 2 फ्लोअर हे अजून तयार व्हायचे आहेत. या ठिकाणी छान असा ऑर्केस्ट्राही चालू होतात. संडे असल्याकारणाने भरपूर अशी गर्दी होती आणि प्रत्येक शॉपमध्ये आपल्याला या ठिकाणी 50% ऑफचा सेल बघायला मिळणार होतात. तुम्हाला छान असे ब्रँडेड कपडे खरेदी करायचे असेल तर तुम्ही लवकरात लवकर या मॉलला व्हिजिट करा. कारण सगळ्या आउटलेटला छान असा 50 ऑफ, 70 ऑफ, 60 ऑफ चालू होता आणि ब्रँडेड कपडे असल्याने आपल्याला हे खूपच परवडणारे होते. कारण रिअल प्राईज ही खूपच होती. या ठिकाणी बघा छान असे टी शर्ट्स, पॅन्ट तसे स्वेटशर्ट होते आणि सगळीकडे सेल असल्याकारणाने भरपूर अशी गर्दी होती. थंडीसाठी छान असे जॅकेट्स होते. या ठिकाणी हा फरचा जॅकेट होता, तोही खूप सुंदर होता. सेल असल्याकारणाने भरपूर अशी गर्दी झालेली होती आणि पूर्ण कपडे असे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ढीगभर काढून ठेवलेले होते. लोकांनी भरपूर अशी खरेदी केलेली होती. या ठिकाणी बघा या शॉपलाही 50 ऑफ चालू आहेत. काही न्यू मॉल असल्याने काही न्यू कलेक्शन असल्याने त्याला डिस्काउंट नव्हता आणि काही कलेक्शनला डिस्काउंट चालू होता. आणि खरंच कपडा क्वालिटी A1 होती. ब्रँडेड म्हटलं की आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज पडत नाही, पण प्राईजही तशीच हाय असते. या ठिकाणी बघा या ठिकाणी 50 ऑफ या ठिकाणी लावलेला आहेत. हे लेडीजचं वेस्टर्न कलेक्शन होतं. वेस्टर्न कलेक्शनवरही काही आउटफिटवर ऑफ लावलेलं होतं आणि काही आउटफिटवर हे ऑफ नव्हतं. छान छान असे वेस्टर्न ड्रेस होते. या ठिकाणी बघा 2 कार ठेवलेल्या होत्या आणि त्यासोबतही छान असे लोक फोटो क्लिक करत होते. BMW होती. त्यानंतर हे बघा शूजवरही 50 ऑफ, 60 ऑफ चालू होतं.
आणि ब्रँडेड शूज असल्याने खरंच खूप सुंदर होते. तुम्हालाही ब्रँडेड शूज, चप्पल, सँडल खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही या मॉलला व्हिजिट द्या. पर्सवरही छान असा ऑफ चालू होता. पर्सही खूप सुंदर होत्या. या ठिकाणी बघा 60 ऑफ लावलेला आहे. प्रत्येक शॉपमध्ये वेगवेगळा डिस्काउंट लावलेला आहे. त्यानंतर आता आपण सेकंड फ्लोअरला जाणार आहोत. हा मॉल 4th फ्लोअरचा आहे आणि या ठिकाणी 2च फ्लोअर तयार झालेले आहेत आणि 2 फ्लोअर तयार व्हायचे बाकी आहेत. त्याआधी या ठिकाणी मस्त असा एक फोटो क्लिक केला आणि आम्ही वरती गेलो. या ठिकाणी बघा स्पार्करचं हे एक आउटलेट होतं आणि या ठिकाणी 50 ऑफ चालू होतं. हे वरती तुम्ही बघत असाल अजून मॉलचं काम हे बाकी आहेत. त्यानंतर या ठिकाणी छान असं हा मॉल खरंच डिझाईन केलेला आहेत आणि या ठिकाणी भरपूर असे मोठमोठे आउटलेट असल्याने आपल्याला या ठिकाणी भरपूर छान छान ब्रँडेड कपडे बघायला मिळणार आहेत आणि तेही अगदी रिजनेबल प्राईजमध्ये. या ठिकाणी बघा या पॅन्टची प्राईस तर 650 होती. ज्या आउटलेटला रिजनेबल प्राईज होत्या त्या ठिकाणी भरपूर अशी गर्दी होती. लहान मुलांचे छान असे स्पोर्ट्सचे टी शर्ट्स बॉटम या ठिकाणी होते आणि प्राईजही अगदी रिजनेबल होती. या ठिकाणी जेंट्सचे कपडे भरपूर होते. लेडीजच्या आउटलेटपेक्षा जेंट्सचेच कपडे भरपूर होते. या ठिकाणी ऑर्केस्ट्रा चालू होता आणि त्या ठिकाणी संडे असल्याकारणाने गर्दी भरपूर होती आणि लोकांच्या मनोरंजनासाठी छान असे गाणे या ठिकाणी लावलेले होते आणि गेमही खेळवल्या जात होते. या ठिकाणी बघा बाटाचंही या ठिकाणी शोरूम आहेत. तुम्ही या ठिकाणी बघत असाल सगळ्याच याला 60 ऑफ, 70 ऑफ, 50 ऑफ असे चालू आहेत. तर तुम्हाला छान असे ब्रँडेड क्लॉथ खरेदी करायचे असेल तर नक्कीच तुम्ही या मॉलला व्हिजिट करा. अमेरिकन टुरिस्टचे बॅग्स कलेक्शन होते. या ठिकाणी बघा वर्ण हे किती छान असं दिसत आहेत.
खरंच खूप सुंदर असं या मॉलला गेल्यानंतर वाटत होतं. बाटाचं छान असं न्यू कलेक्शन होतं आणि त्यावरही ऑफ लावलेले होते. त्यानंतर आम्ही खाली आलोत आणि खाली आपण या साईडला गेलेलो नव्हतो. पार्किंग साईडला आपण आता जाणार आहोत. तर त्या साईडला जातानाही छान असे हे तुम्हाला आउटलेट दिसत असेल. खरंच खूप सुंदर होते आणि मोठमोठे शोरूम होते. काही ठिकाणी तर भरपूर अशी प्राईस हाय होती. या ठिकाणी बघा, युनायटेड कलर्स ऑफ बॉनिकेट या ठिकाणीही छान अशी ऑफर असल्याने भरपूर अशी गर्दी होती. त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी कॉफी शॉप आहे. या ठिकाणी फक्त आपल्याला कॉफीज भेटणार आहेत. बाकी जर तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्हाला पार्किंगच्या बाहेर जाऊन या ठिकाणी मॅकडी आणि बर्गर किंग आहेत, तसेच KFC आहेत. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन खाऊ शकतात. कारण मॉलमध्ये अजून काम चालू असल्याकारणाने त्या ठिकाणी फूड कोर्ट हा बनलेला नाही आहे. स्केचर्सचं या ठिकाणी आउटलेट होतं आणि या ठिकाणी त्या ठिकाणी 60 ऑफ चालू होतं. या ठिकाणी बघा किती सुंदर असं डेकोर केलेलं होतं. बरेच जण तर फोटोज काढण्यात मग्न होते. त्यानंतर बघा, बाहेर आल्यानंतर पार्किंग किती मोठी आहेत. भरपूर मोठी अशी पार्किंग आहे. त्यामुळे पार्किंगची आपल्याला बिलकुलच टेन्शन घ्यायचं काम नाही. आणि त्यानंतर समोरच तुम्हाला दिसत असेल मॅकडी, KFC आणि बर्गर किंग आहे. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकतात. आणि या ठिकाणी बघा, बाहेरनंही हा मॉल मागच्या साईडनं किती सुंदर असा दिसत आहे. या मॉलमध्ये 3 ठिकाणी एंट्री आहेत. एक ठिकाणून पार्किंगच्या इथून आहेत आणि एक पुढून जो आपण एंट्री केली त्या ठिकाणून आहेत. या ठिकाणी बघा, छान असा आउटलेट मॉल हा ऑफ इंडियाचा ओपन झालेला आहे. तुम्ही व्हिजिट केली नसेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता आणि छान असं या ठिकाणी एन्जॉय करू शकतात. भरपूर असा मोठा हा मॉल आहे.